हॅलो खादाड खाऊ. अरे नाही, चुकीच्या चॅनलवर बोलतीये मी. इकडे तर सगळे भटके आहेत माझ्यासारखे. आणि तुम्हाला वाटत असेल बनारस भटकता भटकता मी इकडे आले की काय सारनाथला. असं नाहीये दोस्तांनो. मी अगदी अभ्यास करून माझ्या सगळ्या नोट्स घेऊन सकाळ सकाळ बनारसवरून सारनाथला पोचले. अर्थातच मला उत्सुकता होती की आपला अशोक स्तंभ आणि आपलं जे राजचिन्ह आहे ते ॲक्च्युली कुठून आलं ते बघण्याची. आणि अर्थातच इथे बुद्धाने आपला पहिला उपदेश दिला होता. आणि तसं म्हटलं तर बुद्ध धर्माचं हे जन्मस्थानच आहे, त्यामुळे ते बघण्याची उत्सुकताही होतीच. मग पोचले सकाळ सकाळ सारनाथला. आणि हो, माझी ही पुढची जर्नी बघायची असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशीच नवीन नवीन ठिकाणं दाखवेन आणि त्यामागची हिस्ट्री सांगेन. आता आपण आलोय ते सारनाथ मधील धामेक स्तूप बघायला. हा जो दिसतोय तो आहे धामेक स्तूप. असं म्हणतात की इसवी सन पूर्व 544 मध्ये बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे जे अवशेष राख यांचे 8 अस्थि कलश बनवून 8 स्तूपांच्या खाली पुरण्यात आले. धामेक स्तूप बहुधा त्या 8 स्तूपांपैकी एक होता असं म्हणतात. आणि हे धामेक स्तूपाच्या बाजूला दिसतंय ते एक जैन मंदिर आहे. सारनाथवरती जैन लोकांचाही खूपच प्रभाव आहे. जैन लोकांच्या 12व्या तीर्थकराचं इथे जन्मस्थान आहे असं म्हणतात. उत्खननानंतरचे हे जे अवशेष दिसतायत, असं म्हणतात नालंदा नंतर इथे एक मोठी युनिव्हर्सिटी होती. ह्या बहुतेक धर्म अनुयायांसाठी राहण्याच्या जागा होत्या. भारताचा जो अशोक स्तंभ आहे तो ॲक्च्युली सारनाथ मध्ये उभारलेला होता आणि आता त्याचे काही अवशेष राहिले आहेत. हा स्तंभ मुस्लिम आक्रमणात तुटला, म्हणजे तोडला गेला आणि आता तुम्ही बघताय ते हे ह्याचे रिमेन्स. तुम्ही जवळून बघितलं तर या स्तंभावरती पाली भाषेत कोरलेला काही मजकूर दिसतोय. आता ह्यानंतर आपण म्युझियमला भेट देणारच आहोत. तिथे आपल्याला या अशोक स्तंभावरती जे काही 4 सिंहांचे तोंडाचं प्रतिकृती होती ती तिथे बघायला मिळेल. आणि बाकीचं जे उत्खननात मिळालंय त्याचे अवशेष इथे सगळीकडे पसरलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, हे जे सगळे अवशेष आहेत ते इथे उत्खननात मिळालेले आहेत. हा अशोक स्तंभ इसवी सन पूर्व 272 ते 232 या काळात एकाच दगडातून कोरून मौर्य सम्राट अशोकने बनवला होता.
आणि आता ह्याचे काही हे तुकडेच उरलेत. तुम्ही सकाळी लवकर आलात तर 6 वाजता या गार्डनमध्ये तुम्हाला कुणी मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकट्यालाच अगदी व्यापक प्रमाणात याचा अभ्यास करता येईल. गर्दी नसली की आपल्याला खूप जवळून आणि खूप सूक्ष्म अभ्यास करता येतो. आपण थोडं पुढे जाऊन बघूया आता. त्या शतकात केलेलं हे मॅसिव्ह बांधकाम आणि अगदी सूक्ष्म कोरीव काम म्हणजे आपण 2500 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. हे धम्मचक्र वेगवेगळ्या रूपात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. आता आपण धामिक स्तूपाला जरा जवळून बघायला जाऊया. भारत सरकारने हे उत्तम मेंटेन केलेलं आहे. खरंच दाद द्यावी एवढी स्वच्छता इथे आहे. जिथे फॉरेनर्स येतात तिथे एक गोष्ट खूप चांगली असते ती म्हणजे टॉयलेट. खूप स्वच्छ टॉयलेट मिळतात. चालून चालून थकायला झालं तर अशा बेंचची व्यवस्था सुद्धा इथे आहे. अजून सारनाथ दर्शन बाकी आहे, पण हा व्हिडिओ लांबल्यामुळे आपण आता इथेच थांबूया. मी तुम्हाला भेटते पुढच्या भागात. आणि हो, इथपर्यंत बघितलंच आहे तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्री आहे ते. धन्यवाद.